बिचारा हा एकटाच त्रास घेतोय. ह्याचं झालंय. हा हिच्यामुळे मला झोप नाही भेटली. मला बोलते की नाही मला तर आता आम्ही आलो मॅकडीला. आम्ही पोहोचलो फायनली नाशिक. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही चाललोय फिरायला. जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आज 18 तारीख आहे. काय सांगू तुम्हाला, ट्विस्ट असा फ्लिप झाला आहे. बट ठीक आहे. आता मी आली ऑफिसवरून. माझी मॉर्निंग होती आज. मी आली ऑफिसवरून आता आणि मी आज लवकर आली थोडीशी. तर आता आपण जाऊयात. मला हेअर वॉश करायचा होता. तर काल मी गेलेली बट गर्दी पण होती तिकडे आणि मी विचार केला की उद्याच करूयात. कारण परत आज ऑफिसला जाऊन परत त्याच्यामुळे मी विचार केला की आजच करूया. आता मी जाते, माझ्याकडे टाईम आहे. हाफ एन आवरमध्ये होऊन जाईल हेअर वॉश. तर मला जाऊयात. मी तुम्हाला दाखवते मी कुठे करते. जर तुम्हाला करायचं असेल तर उल्व्यामध्ये खरंच ते बेस्ट सलॉन आहे जिथे मी जाते हेअर वॉश करायला, हेअर कटिंग करायला. तर मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते मी कुठे जाते आणि तुम्ही नक्की विजिट करा, एक्सपिरियन्स करा. खूप मस्त आहे. ते पठाण भाई आहेत तिथे, खूप मस्त करतात ते. तर निघूयात आता आपण. मी निघते आता, जाऊयात उशीर नको करायला. बाय. पोचलेली आहे. हे बघा, हे जन्नतान पठाण इथे चाललं आहे. बघूयात ते आहेत की नाही आहेत. हे पठाण भाई आहेत. हां, आता मी हेअर वॉश करू. हाँ, बहुत हो गया ये टाइम. तो भेटू. हे बघा. तर निघूयात. आदित्य आलाय खाली आणि मी खूप एक्सायटेड आहे गाईज. खूप म्हणजे खूप. कारण जिथे मला जायचं होतं खूप दिवसापासून तिकडे आम्ही चाललो आहे. खूप मोठा ट्विस्ट झाला आमच्यासोबत. तर बघू आता. मी सांगते, सगळे आम्ही भेटलो ना की मग सांगते तुम्हाला सगळ्यांसोबत. सगळ्यांचे रिॲक्शन घेऊ आपण. ठीक आहे, आता जे होतं ते होतं, चांगल्यासाठी होतं. तर निघूयात आता. तो खाली आला आहे. तर माझे केस ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, मी जेव्हा हेअर वॉश करून येते ना तर माझे ऑलरेडी केस खूप सिल्की आहेत. सो ते अजून सिल्की होतात आणि ते प्रॉपर सेट नाही होते बघा. तर करते मी ट्राय. बट हे आज तासच होईल. पण निघू. खाली थांबलाय तो, मी दाखवते खाली जाताना. मी निघते आता. आईचे आशीर्वाद घेऊया. जाऊन येते. बाय बाय बाय. आम्हाला खाली सोडायला येतोय. जाऊयात आता. बाय बोल मला. नालाय. हा चालेल. चल बाय मम्मी. परत येऊ नकोस. बाय बाय बाय. काय बोलतो, परत येऊ नको. काय नाही, मिठू पण बाय बोलायला. बाय मिठू. आमचा मिठू बाय बोलतोय. बाय बाय. हे लोक थांबले तिथे. बाय बाय. खाली भेटू. खाली आहे कधीपासून. ओरडला आता. मी त्याला ओरडत होती लवकर ये लवकर ये, टाईम होईल. कामावर लावलेला आहे. नक्की आलाय ना हा. गाडी तर नाही दिसत आहे. तर खूप हवा चाललेली असते नेहमी. ओ माय गॉड, माझी केस. बघा हा आला इकडे. बघा गाडी. हाय. पहिला मेंबर. इथे दुसरा मेंबर आहे. अरे यार तू वर ठेव आदित्य. अरे हो ठेवूया, थांब ना. बघ, कोणाच्या बॅगला काय झालं तरी चालेल, माझ्या बॅगला काय व्हायला नाही पाहिजे. हा येस. डायलॉग आहे भाई. तुझं पण नाही, माझी बॅग. हे चल. माझी आहे ती. अजून ते दे. हा थांबा. अबे बस कर. भेटू आता. आपल्याला त्या साईडला जायचं, जरा काम आहे. चलो बाय बाय. बाय बोल.
कुणाला इथे बाय बोल ना. परत येऊ नका. सोडून यायला नालायक होतं सोडून या तिथे. एक दिवस आधी जेवण करायला लागतं आम्हाला. चलो. गाडीने चाललो ना म्हणून. हां मी सामान घेतो मेडिकलमधून, मी आणि कृपाते चेक करता येते. आम्ही निघालो पण असं थांबत थांबत मला वाटतं मला खूप टाईम होईल. आता जाऊ ऋतुजाला घ्यायला. ती मॅडम नेहमी लेट करते, माहिती नाही लवकर येईल की नाही. आता आहे का गाईज आली आहे, ये लवकर. इकडे बघा प्रॅक्टिस चालू आहे स्कूलमध्ये. चल लवकर. बॅग ठेवू आता आम्ही. फायनली आम्ही आता 4 जण आलोय. हा ही ऋतुजा आणि मी आणि आता दोघी बाकी आहेत. त्यांना घेऊ. दीक्षाला फोन करू. दीक्षा हा तिला सांग खारघरला पोचायला. तर आता आम्ही डीमार्टला आलोय. थोडाफार सामान घेऊ पटापट. खायला घेऊ. त्यांनी घेतलंय आदित्यानी, बट स्टील आपण पण थोडंसं काहीतरी घेऊ. आम्हाला फक्त चिप्स आणि सियार वगैरे त्या दोघींना घेऊ आम्ही. आता आमचा घेऊन झालेला आहे. हा इकडेच थांबलाय बघा. चलो. आम्ही जरा खूपच एक्साइटेड आहे. सानिका हाय. आलीस फायनली आलीस. चलो एकाला तर घेतलेलं आहे. आता ही चलो बॅग टाकतायत वरती. बरं आदित्य कुठे बॅग बिचारी. चला हे बघा यांचं चाललंय इकडे बॅग टाकायचं वरती. बिचारा हा एकटाच त्रास घेतोय. ह्याला झालाय हाच त्रास घेतोय. माझी बॅग नाही पडणार ना कृपाल. बघा तू माझी बॅग पडली तर 10,000 रुपये देशील मला. हा आणि तू पण हसतोय. तू किती मागणार आहेस? 12,000 बोलते. मला भीती वाटते ती बॅग वरती बांधली ती पडेल का. हे बघा हा हिच्यामुळे मला झोप नाही भेटली. मला बोलते की नाही मला सुट्टी नाही दिली ऑफिसवाल्यांनी. 3ला झोपून 4ला उठली मी. अरे पण मला टेन्शन आलं. असं काय करतो? तुझं टेन्शन मला आलं इथं म्हणजे रात्रभर झोप. हाय चला 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 ठेवा पटकन. तर आता आम्ही निघालोय. बघा गाईस. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. येस आमची ट्रिप मस्त जायला पाहिजे. आणि जो स्कॅम झालेला आमच्याजवळ, स्कॅम नाही म्हणजे एक ट्विस्ट आला आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये की आम्ही जाणार होतो ट्रेननी, बट अनफॉर्च्युनेटली ट्रेनचा तिकीट कन्फर्म नाही झाला. आमच्या जुगाडू इंसांचं काही काम नाही झाला. तर मग आम्ही लास्ट मोमेंटला असं ठरवलं की कारनी जाऊ बाय रोड. तर आता मी निघालो. कुठे पोचलो आता आपण? तुर्बे क्रॉस केला आम्ही आता. ट्रॅफिक पण खूप आहे आणि असं आम्ही आता निघालो पण अशा टायमाला की पूर्ण ऑफिसेस वगैरे सुटले आणि ट्रॅफिक रोडला. तर भेटू नंतर आपण. बाय. हा आमचा सेकंड ट्रॅफिकमध्ये आम्ही थांबतोय. खूप बेकार ट्रॅफिक आहे. आम्ही आता थांबलेलो CNG साठी आणि थोडंफार काहीतरी खायला. वॉशरूम जाऊन आलो. मला वाटतं गर्दी आहे CNGला, टाईम लागणार आहे. आम्ही इकडे मॉन्जुनीस आहे तर आम्ही चाललो इकडे. माझा आताच घसा सर्दी सगळं कुठून जायचं आहे. जायचं आहे. सानिका बघा इकडे मॉन्जिनीस आहे. इकडे जायचं 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 आहे. इकडे जाय
माहिती नाही कुठून जायचं आहे. अच्छा इकडून जायचं आहे. ए तुला लॉलीपॉप भेटेल आता आम्ही पेस्ट्री घेतली ना डच ट्रफल. ही बघा हिला काय होते तुला चक्कर येते गरगरते हिला. ठीक आहे. हा तू कुठली पेस्ट्री खाणार आहे? जास्त व्हरायटीज नाही आहेत बघा. हा अजून कन्फ्यूज आहे काय घ्यायचंय काय घेणार आहे. ए ती दीक्षा कुठे गेली? आमची एक मेंबर कुठेतरी हरवली. हे ती दीक्षा कुठे आहे? कुठे गेली ती? तिला आम्ही शोधतोय आणि इकडे फिरते. तर सगळे ए तू झोपतोय का? जा पाठी मग तुला बस. हा जा झोप. आता मी पुढे बसणार आहे. बस ना जा ना. काय बघते स्क्रीन मध्ये कशी दिसतेस ते बघत. अच्छा बघ. निघू पटापट चल. नाशिकला पोहोचायचं आपल्याला 2 तासात. हा आम्हाला ज्ञान देतोय. सांगतोय की हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा टनल आहे. ह्याला माहिती नाही कुठला मोठा म्हणजे कुठला मोठा टनल आहे. टनल आहे कुठला तरी तो मोठा आहे. काही माहिती नाही काय नाही. मी इथे डेली येत राहतो. आपला कोकण से संपला दी एंड. आता आपण डायरेक्ट भेटू जेवताना. म्हणजे जेवायला आपण कुठे थांबणार आहे? नाशिकलाच थांबू. नाशिक. चान्स मी नाही झोपली. मी मगाशी पण झोपायला ट्राय करत होती पण झोप नाही आली मला. एक्साइटमेंट 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 असं पण बोलू शकतो एक्साइटमेंट. पण ठीक आहे मला जरा पण नाही आवडत सीट बेल्ट लावायला. तर आता आम्ही आलो मॅकडीला. आम्ही पोहोचलो फायनली नाशिक. काही नाशिक पोहोचलो आम्ही. ये हाफ पण नाही गेला तरी मजा येते आम्हाला. हे बघा मॅकडी शोधत शोधत आम्ही मॅकडीला आलो आहे. जाऊ आताच. हा बघा फोन मध्ये म्हणून बघायचं नसतं जास्त. हाफ ऑर्डर आली आहे. आता हाफ पेंडिंग आहे. आम्ही असं विचारलं गाडीतच खाऊ कारण टाईम नको वेस्ट करायला. थँक्यू सो मच. हे बघा ह्यांनी आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही गाडीमध्ये खाणार आहे तर त्यांनी असं पूर्ण पॅक करून दिलं आहे जे की खूप मस्त आहे. आपल्या नवी मुंबईमध्ये असं काहीच नाही आहे. मस्त केलं आहे. तर आता आम्ही आहे. आपण कुठे आदित्य आता? मध्य प्रदेशमध्ये एंट्री घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये किलोमीटर फक्त 120 किलोमीटर ओमकारेश्वर आहे. तर आम्ही चाललो उज्जैनला आणि आम्ही आता CNG भरायला उतरलेलो. हे बघा आमची दोघींची सेम चप्पल आहे. तर ही घालून उतरली. एक माझी एक तिची. ही माझी आहे ही तिची आहे. झोप आमची झोप. तो बघ कसा हसतोय तिकडे. चला मी खूप झोपली आता परत झोपणार आहे मी पाठी जाऊन. ए मला पूर्ण दिवस फ्रेश काढायचा आहे माझा. माझे फोटोज यायला पाहिजेत ना मस्त मस्त. चलो आपण भेटू तिकडे डायरेक्ट. आता बाय बाय बाय. पोचले ओंकारेश्वरला. रूम आम्ही फक्त रूम घेतली कारण आंघोळ करायला आणि तयारी करायला पाहिजे होती. ते लोक सामान आणतात. पटापट तयारी करून निघू आपण पण आता. चलो गाईज हा व्लॉग इथपर्यंत. नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी पार्ट 2 बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही पोचलो आता ओंकारेश्वरला. आता आम्ही तयारी करून निघू. चलो बाय बाय.